नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दराळ अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपण आज PSI-STI ASU संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जो आपला अत्यंत महत्वाचा घटक राहिलेला आहे भौतिकशास्त्र, या विषयीचे जे काही मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट आहेत ते आपण दराळ अकॅडमी पुणेच्या टेलिग्राम चॅनल वरती पाहिलेले आहेत. याची PDF ऑलरेडी मी तुम्हाला सेंड केली होती. आता आपण त्या PDFच्या संदर्भातलं जे काही डिटेल विश्लेषण आहे, जे सामान्य विज्ञानाच्या माझ्या पुस्तकामध्ये आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि इतर बाबी ज्या काय आहेत, काय काय दिलं होतं आपण ते एकदा पाहूयात आणि त्यानंतर आपण मग पुढे जाऊयात. ओके, फर्स्ट आपण दिलं होतं पहा भौतिक राशी. या भौतिक राशीमध्ये गती, त्वरण किंवा ऊर्जा यावर एखादा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एकतर गतीच्या संदर्भात गती म्हणजे काय त्याच्या संदर्भात प्रश्न, गतीचे जे काही नियम आहेत या नियमाच्या संदर्भात प्रश्न, न्यूटनने गतीविषयक नियम जे मांडलेले किंवा एखाद्या सूत्राबद्दल एखादा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता. त्यानंतर ध्वनी या टॉपिक वरती प्रश्न येण्याची अपेक्षित आहे बा, वारंवारता किंवा तीव्रतेचे एक. राज्यसेवा 21 मार्चला झालेली सांगितलं तुम्ही तुम्हाला 2 किंवा 3 टॉपिक तरी 3 प्रश्न तरी राज्यसेवेला विचारले जातील आणि तोही सांगितलं तुम्ही तुम्हाला संपीडनाच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाईल. ध्वनी या टॉपिक वरती अगदी एक्झॅक्ट संपीडनाच्या संदर्भातलाच प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे इतका सारासार जो भाग आहे तो बाजूला ठेवून फक्त त्याच्यावरती काम केलं होतं बा. त्यानंतर मी इथे 100% दृष्टी सातत्यावरती, कदाचित 71 नंबरचा जो प्रश्न असेल तो दृष्टी सातत्यावरती असू शकतो पहा. ए सेट मधला 71 नंबरचा प्रश्न दृष्टी सातत्यावरती असू शकतो. इतकी म्हणजे इतकं अॅक्युरेसी आहे. आता मी थोडासा प्रयत्न करत आहे की 71 ते 85 पर्यंत जे आपले प्रश्न आहेत सामान्य विज्ञानचे, ते नेमके कोणकोणते असतील त्याच्यावरती थोडासा डेटा यावर काढून ठेवणार आहे. काय अजून अंदाज येतोय त्या अनुषंगाने मी पुढच्या वर्षी मात्र 4 पेपर सेट करेल. या 4 पेपर मध्ये कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. अतिवाहक, सुपर कंडक्टर ज्याला आपण म्हणतो पहा, ज्या पदार्थाचा सर्वात कमी तापमानाला कमी असतो त्यांना अतिवाहक म्हणजे सुपर कंडक्टर असं म्हटलं जातं पहा. NMR चा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो पहा, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. त्याच्याबद्दल आपण पाहणारच आहोत डिटेल मध्ये. त्यानंतर विरोधांची एकसर जोडणी आणि समांतर जोडणी विषयी गणितावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. एक गणितावरचा प्रश्न असणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे गणितावरचा प्रश्न हा एकतर भौतिकशास्त्र किंवा मग भौतिकशास्त्राच्या अनुषंगाने आता तो डायरेक्टली रसायनशास्त्रावरती जाऊ शकतो. कालच्या PDF मध्ये आपण तसं सांगितलेलं आहे पहा. त्यानंतर जूलचा नियम असेल किंवा ACDC वरती असेल, हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत, त्याच्यावरती प्रश्न. त्यानंतर उष्णता टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये पाण्याचे असंगत आचरण कोणाच्या उपकरणाने दर्शवतात, आर्द्रता किंवा मग विनिमयाचे तत्व उष्णतेच्या, असे जे काही प्रश्न आहेत पॉइंट आहेत ते दिलेले तुमच्यापर्यंत पहा. त्यानंतर थर्मोफ्लास्क म्हणजे काय किंवा थर्मोवेअर म्हणजे काय याच्यावरती एखादा प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता. दवबिंदू तापमान कशाला म्हटलं जातं आणि सापेक्ष आर्द्रता किती असते असा एखादा प्रश्न, ती किती असते तर ती 100% असते बा. डॉपलर परिणाम रडार मध्ये या प्रणालीमध्ये त्याचा वापर होतो पहा. आयाम म्हणजे काय, निनाद म्हणजे काय, पिंगाचे उपयोग, साधा किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शक जो आहे त्याच्यावरती, खगोलीय सूक्ष्मदर्शकापेक्षाही साधा आणि संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे त्यातही महत्वाचं आहे पहा संयुक्त सूक्ष्मदर्शक. या अनुषंगाने भौतिकशास्त्रावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. बघूया आपण डिटेल विश्लेषण. तत्पूर्वी हे जे सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे, या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात हे सगळा डाटा आहे आणि त्यासोबत फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स नावाचं जे पुस्तक आहे, जे 3 विषयांसाठी मी ऑलरेडी कालच्या PDF मध्ये बोललेले. इतिहास विषयाचे 15 प्रश्न विचारतात आपल्याला, राज्यव्यवस्थेचे 10 प्रश्न असतात आपल्याला आणि भूगोलाचे 15 प्रश्न असतात. म्हणजे टोटल 40 प्रश्न याच्यावरती विचारतात. 40 पैकी 30+ प्रश्न या पुस्तकातून असतील याची खात्री, आणि या पुस्तकात 12+ प्रश्न असणार आहेत. म्हणजे साधारणतः 45 पर्यंत या 2 पुस्तकातूनच प्रश्न येणार आहेत. आता एवढी खात्री का देऊ शकतो मी, कारण तसा डेटा जो आहे, जो आयोगाला अपेक्षित आहे क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस नुसार, तर सगळा डेटा या दोन्ही पुस्तकांमध्ये दिलेला आहे. ही दोन्ही पुस्तक काम करू शकता बा. आता हे जे पुस्तक वरती दाखवलं मी तुम्हाला शिवतेज पब्लिकेशनचं, इथं रॉयल अकॅडमीच्या पब्लिकेशन नुसार नवीन एडिशन येते, तत्पूर्वी हे पुस्तक घेऊन तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आपली रॉयल अकॅडमीची PSI-STI ASU ची टार्गेट बॅच जी आहे, मी टार्गेट बॅच वरती वारंवार फोकस का करतोय, कारण टार्गेट बॅच 1 वर्षाची, कालावधी 1 वर्ष आहे बघा. कालावधी किती वर्षाचा आहे? 1 वर्षाचा आहे. 7 जून पासून बॅच चालू होणार आहे. त्या बॅचच्या संदर्भात तुम्ही काम करू शकता बा. त्याच्यात महत्वाचं काय, आयोगाच्या ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत, मी जे हे मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट देतो, तुम्ही स्वतःही काढू शकता. ते नेमके कसे काढतो आपण, वर्गीकरणात्मक विश्लेषण दररोज 2 तास करणार आहे. हे साधारणतः 3 महिने चालणार आहे. त्यानंतर चालू घडामोडीच्या प्रत्येक विषयाची जी न्यूज येते ती पण आपण 3 महिने दररोज 2 तासाप्रमाणे घेणार आहोत.
आता हे 2 तास झाल्यानंतर त्याच्यासोबतच आपण दररोज 3 तासाचं लेक्चर सुद्धा तुमचं घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मेन्सला जाऊ त्यावेळेस किंवा आपण म्हणूया प्री म्हणजे प्री झाली की आपण डायरेक्टली काय करणार आहोत, 3 महिने परत मेन्सच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, 3 महिने पुन्हा चालू घडामोडीच्या न्यूजचं सविस्तर विश्लेषण आणि लेक्चर तर चालूच राहणार आहे. हे 1 वर्षभर चालणार आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि 1 वर्ष याच्यामध्ये अभ्यासिका पण मोफत आहे, गटचर्चेसाठी हॉल आहे, परगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची किंवा जेवणाची सोय पण आपण केलेली आहे सगळी इथे. मग आता ही झाली टार्गेट बॅचची फी जरा थोडीशी जास्त आहे साधारणतः. आपण ते इथे आल्यावर तुम्हाला सांगतो. आणि एमपीएससी इंटिग्रेटेड बॅच ही 1 वर्ष चालणार आहे. 1 मे ला बॅच चालू होते बा. सर्वांनी इंटिग्रेटेड बॅचवर फोकस करा, काय हरकत नाहीये. त्याच्यातून तुम्ही PSI STI निघू शकता बा. याच्यात क्वेश्चन पेपर अनालिसिस वगैरे हा काय भाग नसणार आहे. ही जी बॅच आहे ती 6 महिन्याची बॅच आहे. 3 मे ला चालू होते बा. 6 महिन्यामध्ये हा सिलेबस जो आहे तुमचा कव्हर करून घेतला जातो. पुण्यामध्ये आजपर्यंत सगळ्या इंटिग्रेटेड बॅच किंवा फाउंडेशन बॅच अशा अनुषंगाने बॅचेस चालू होतात. पण आपण टार्गेट बॅच जी करतो त्याच्यातून 1 वर्षामध्ये 100% पोस्ट तुम्ही मिळू शकता, याची मी खात्री देऊ शकतो. बघा 7वा मजला 7वा हाईट 7वा वाडीमध्ये आपली अकॅडमी आहे हडपसरला. तुम्ही कधी या नंबरवर फोन करा. पहिले येताना 86 69 37 30 09 किंवा 90 11 05 01 01 वरती फोन करा. चला आपण जाऊया आपल्या महत्वाच्या घटकाकडे. ओके, मी सांगितलं तुम्हाला न्यूटनच्या गतीविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. गती म्हणजे काय? वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर म्हणजे गती. आणि या गतीविषयक सर आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या प्रिन्सिपिया नावाच्या ग्रंथामध्ये 3 नियम मांडले. कुठल्या शतकामध्ये मांडले तर 17व्या शतकामध्ये मांडले. 2014 ला एमपीएससी ला प्रश्न विचारला होता की न्यूटन यांनी कोणत्या शतकामध्ये नियम मांडले. इतका साधा प्रश्न विचारला गेला होता राज्यसभेला, लक्षात ठेवा. त्यांचे पहिले जे संशोधन होतं ते प्रकाश ऑप्टिक्स या विषयात केले त्यांनी. पांढरा रंग 7 रंगाचा मिळून बनलेला असला असंही सांगितलं होतं बा. इंग्लंडच्या टांगसाळीचे अधीक्षक असताना खोट्या नाण्यांविषयीचं संशोधन केलं होतं म्हणून त्यांना सर हा किताब मिळालेला होता. सर हा किताब मिळवणारे जगातले पहिले शास्त्रज्ञ होते. आणि तो किताब जो आहे तो महाराणी एनी यांनी दिला होता बा 1705 मध्ये. आणि हा किताब जो आहे तो केवळ संशोधनामुळे नाही तर राजकारणामुळे मिळाला होता, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला हेही माहित असणं गरजेचं की न्यूटन हे 2 वेळा संसदेचे खासदार होते बा ब्रिटनच्या. म्हणून सर हा किताब त्यांना कशामुळे मिळालेला आहे? संशोधनामुळे नाही तर राजकारणामुळे मिळालेला आहे. त्यानंतर न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याला आपण जडत्वाचा नियम असे म्हणतो. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्याला आपण जडत्व असं म्हणतो बा. म्हणजे जनरल माझ्या भाषेमध्ये मी एकदम नॉर्मल विद्यार्थ्यांना सांगतो की आपण आपला जर अभ्यास केला नाही तर आपण जडत्वामध्ये जाणार आहोत. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची, आपण ही वस्तू आहोत किंवा एखादी कुठली वस्तू घेतली तरी आपल्याला सगळ्यांना सांगता येईल की ही वस्तू जी आहे ही स्वतःहून अवस्था बदलणार नाहीये. मग ते साधारणतः उदाहरण दिलेले आहेत पहा. वृक्षास हलवल्यास पाने खाली गळतात. कोणत्या नियमानुसार असं डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल. न्यूटनचा पहिला नियम. प्रश्नाची उत्तर पर्याय कसे असणार बा? न्यूटनचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम आणि आणखी एखादा यापैकी नाही वगैरे असं असू शकतं बा. पंखा बंद केल्यानंतर काही वेळाने थांबतो, हे सुद्धा आहे पहा. म्हणजे जोपर्यंत आपण पंखा फॅन बंद करत नाही तोपर्यंत तो थांबणार नाहीये. म्हणजे तो जर 3 वर फिरत असेल तर 3 वरच फिरत राहणार आहे किंवा 4 वर फिरत असेल तर 4 वरच राहणार आहे. ओके, त्यानंतर थांबलेली बस अचानक सुरू केल्यास बसमधील प्रवासी मागे जातात, हे सुद्धा गतीविषयक पहिल्या नियमाचं उदाहरण आहे. यापैकी कुठलंही एखादं विचारलं जाणार आहे पहा. एक समान गतीत असणाऱ्या बसला जर अचानक ब्रेक दाबला तर प्रवासी पुढे झुकतात. गॅलिलिओच्या स्मरणार्थ या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हटलेले आहे पहा. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याच्या वस्तूच्या नैसर्गिक प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. ते सांगितलं होतं तुम्हाला, हे लक्षात ठेवा. हे 2 खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. या 2 महत्वाच्या पॉइंट्स वरती डायरेक्ट राज्यसेवेला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे किंवा विधान ब स्वरूपाचा प्रश्न कंबाईनला सुद्धा असू शकतो बा. असं कोणत्याही वस्तूचे वस्तुमान हे जडत्वाशी समप्रमाणात असते किंवा व्यस्त प्रमाणात असते असं स्टेटमेंट दिलं जाईल. असत्य आहे, सत्य नाही असं विचारलं जाईल. एखाद्या वस्तूचे वस्तुमान वाढल्यास तिचे जडत्व वाढते तर वस्तुमान कमी झाल्यास तिचे जडत्व कमी होते. हे दोन्ही स्टेटमेंट इथं ट्रू आहेत, रिअल आहेत, सत्य आहेत. मग ही स्टेटमेंट जर तिथं चेंज होऊन आली तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की असत्य आहे की सत्य नाही, अशा पद्धतीने. त्यानंतर जडत्वाच्या संदर्भात जडत्वाची 3 अवस्था आहेत. स्थिरतेचे जडत्व म्हणजे विराम अवस्था बदलायला जर एखादी वस्तू विरोध करत असेल तर स्थिरतेचे जडत्व आपण म्हणतो बा. उदाहरणार्थ बघा, हे बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेने धक्का देत बसतो बा. किंवा सत्राने धक्काना म्हणजे ते स्थिर असतं, पण जोपर्यंत हलवलं विराम अवस्था आहे तिची, ती चेंज करायला जर ती विरोध करत असेल, बदलायला विरोध करत असेल तर ते स्थिरतेचे जडत्व.
सोबत गतीचे जडत्व आहे, एखादी गतिमान अवस्था आहे, उदाहरणार्थ पंखाच गतिमान अवस्थेमध्ये आहे, बंद केला तो पूर्ण काही काळ सुरूच राहणार आहे, डायरेक्टली बंद होणार नाही. दिशेचे जडत्व, दिशा बदलायला जर विरोध करत असेल तर दिशेचं जडत्व. न्यूटनचा दुसरा नियम आहे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. संवेग म्हणजे पदार्थाच्या वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. लक्षात ठेवा, ही तिन्ही उदाहरणं बंदुकीतून सुटलेली गोळी भिंतीमध्ये जोरात घुसते, लांब उडीच्या स्पर्धेमध्ये खेळाडू स्वतःला हवेत जितके जास्त उचलू वरती जास्त उचलणार तितका तो व्यवस्थितपणे पुढे येणार आहे. पहा, दुखापत कमी होणार आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा आपण कॅच घेताना जर आपला चेंडू या पद्धतीने आपण मागे घेऊन आलो तर व्यवस्थित तो झेल घेतला जातो. हा न्यूटनचा दुसरा नियम लक्षात ठेवायचा बा. न्यूटनचा तिसरा नियम क्रियाबल आणि प्रतिक्रिया बलाशी संबंधित आहे. म्हणजे क्रिया वरच्या दिशेने होते, प्रतिक्रिया खालच्या दिशेने होते. लक्षात ठेवायचं बा. बॅटने ठरवलेला चेंडू असेल, अग्निमानाचे उड्डाण असेल, जेट विमानाचे उड्डाण असेल, रॉकेट असेल, बंदुकीतून सुटलेली गोळी असेल, नाव किनाऱ्यावर आल्यानंतर जमिनीवर पाय टाकताच नाव काय होते, मागे जाते. त्यानंतर त्वरणाशी संबंधित मी सांगितलं, त्वरण म्हणजे काय. आता त्वरणाशी संबंधित वेग बदलाचा दर आहे का, मग वेग बदलाचा दर तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग आहे का. त्वरण म्हणजे काय, तर वेग बदलाचा दर म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. मग आता याच्यामध्ये आपल्याला विधान अ विधान ब स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. विधान अ कदाचित असू शकते बा, वस्तूच्या वेगात वाढ होत असताना त्वरण नेहमी धन असते, तर बरोबर आहे. वेगात घट होत असताना त्वरण नेहमी ऋण असते, हे विधान ब बरोबर आहे. त्यानंतर वस्तूच्या ऋण त्वरणाला अवत्वरण किंवा मंदन असे म्हटलं जातं, हाही स्टेटमेंट बरोबर आहे. एखादी वस्तू एक समान वेगाने स्थानांतर करत असेल तर तिच्या वेगात बदल होत नाही, म्हणजे या वस्तूचे त्वरण शून्य असतं. बघा, म्हणजे जे जे प्रश्न आपल्याला विचारले जातील त्यावरती आपण काम केलेलं आहे. इथं दिलेलं आहे तुम्हाला. हे 2 वरचे स्टेटमेंट जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. ते दोन्ही स्टेटमेंट तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवायचे. पहा, त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असमान त्वरण. आता हे मुद्दे मी जे येतात ते परीक्षेला जाता जाता तुम्ही 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 5 वर्ष झाले अभ्यास करत आहात. अभ्यासामध्ये तुमचं स्वतःचं मूल्यमापन तुम्हाला करता आलं पाहिजे की तुम्हाला काय आठवतंय. आता त्यातही मी सांगितलं की परीक्षेला जाता जाता जे आपल्याकडे 6 दिवस शिल्लक आहेत, या 6 दिवसामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे. तर 6 दिवसामध्ये मी सांगितलेल्या या सगळ्या ज्या भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानवी आरोग्यशास्त्राच्या ज्या पीडीएफ तुम्हाला द रॉयल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरती पाठवलेले आहेत, ते जरा प्रिंट काढून घ्या आणि त्याच सारख्या वाचा. लक्षात. याच्या व्यतिरिक्त राहिलेला जो डेटा आहे तो डेटा तुम्ही अगोदर वाचलेला, जरी प्रश्न हल्ला आणि हलवू शकतो प्रश्न, असं काही नाही की प्रश्न हलणार नाहीयेत, एक अचूक अंदाज आहे. परंतु राज्यसेवेला आलेले प्रश्न पाहता किंवा मागच्या वेळेच्या कंबाईनला आलेले प्रश्न पाहता बऱ्यापैकी याच्यातले प्रश्न येणार आहेत. यावरती मी तर ठाम आहे, तुम्ही ठाम राहा, काहीच अडचण येणार नाही. त्यानंतर इथं ध्रुवावर किती असतं गुरुत्वाकर्षणाचं मूल्य, पृथ्वीच्या पृष्ठभागावर बघा माउंट एव्हरेस्टच्या वरती प्रत्येक ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचं मूल्य वेगवेगळं असतं. म्हणजे पृथ्वीवरती प्रत्येक ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचं मूल्य वेगवेगळं असतं. मग इथं तुम्हाला विचारलं जाईल की सर्वात जास्त कुठं असतं, तर सर्वात जास्त ध्रुवावर असते. ध्रुवावर किती आहे, 9.83. सर्वात कमी कुठे आहे, तर विषुववृत्तावर नैसर्गिकरित्या आपण आपल्या सोयीसाठी किती घेतो, 9.8. मग मानव निर्मित फुगा जिथे जातो ते 9.77, अंतराळ यान कक्षा 8.77, दळणवळण उपग्रह कक्षा 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचं मूल्य आपल्याला दिलेलं आहे त्या त्या ठिकाणचं गुरुत्वाकर्षणाचं मूल्य. मग आता ग्रॅव्हिटेशनल बल फोर्स जो आहे, F is directly proportional to m1 m2 inversely proportional to r square. म्हणजे त्या दोघांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तनुपाती असतो. त्यानंतर मी सांगितलं ऊर्जा अक्षतेच्या नियमाच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ऊर्जा आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे. कार्य म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, पदार्थामध्ये असणारी कार्य करण्याची क्षमता, तिला आपण काय म्हणतो, ऊर्जा. मग इथं आपल्याला सगळ्यांना माहिती ऊर्जा तयार करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, फक्त तिला एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते, म्हणून आपण त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. मग याच्यावरती विद्युत उपकरण ऊर्जेचे रूपांतर कुठले होते. मग पंखा जेव्हा आपण चालू करतो तेव्हा विद्युत ऊर्जेचं गतीज ऊर्जेत रूपांतर होतं. बल्ब जेव्हा चालू करतो त्यावेळेस विद्युत ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर होतं. दारावरची बेल जेव्हा वाजते तेव्हा विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेत रूपांतर होतं. आपला जो मोबाईलचा चार्जर आहे त्याचं विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर होतं. साधे साधे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ज्या वस्तू आपल्या अवतीभोवती आहेत त्याच्यातच भौतिक शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे सायन्सच्या दृष्टीने नेमकं काय महत्वाचं आहे ते आपल्याला शोधायचं असतं. त्यानंतर महत्वाची ऊर्जेची रूप किंवा त्याचं स्थित्यंतर काय काय, म्हणजे उष्णता जर असेल तर स्रोत काय, बायोगॅस, एलपीजी, पेट्रोल, लाकूड आहे. उपयोजन काय आहे, उष्णतेचं अन्न शिजवणे किंवा वाहन चालवणे. पण रूपांतरित ऊर्जा कुठल्या आहेत, काय काय मिळतं आपल्याला त्याच्यातून,
प्रकाश मिळतो, ध्वनी मिळतो, विद्युत मिळते आणि गतिज ऊर्जा सुद्धा मिळते. म्हणून आपण ऊर्जा क्षमतेचा नियम काय सांगितलाय, ऊर्जा तयार करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, फक्त तिला एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येतं. मग उष्णता कशापासून मिळते. विद्युत ऊर्जा स्रोत काय, त्याचे जनित्र आहेत, विद्युत घट आहे, बॅटरी आहे, सर्व विद्युत उपकरणांमध्ये. त्यामधून सुद्धा प्रकाश, ध्वनी, विद्युत आणि गतिज ऊर्जा मिळते. सौर ऊर्जा जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे, स्रोत सूर्य आहे आपला प्रकाश संश्लेषण, धान्य वाळवण्यासाठी. उष्णता विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, रासायनिक ऊर्जा ही मिळते आपल्याला. त्यानंतर रासायनिक ऊर्जामध्ये रासायनिक अभिक्रिया स्रोत आहे, त्याचा खाद्यपदार्थ किंवा इंधन यासाठी. उष्णता आहे, प्रकाश, विद्युत ऊर्जा आहे. केंद्रकीय ऊर्जेमध्ये आपल्याला अणुकेंद्रकाच्या विखंडनातून अण्वस्त्र आहेत, अनुपमायन ऊर्जा आहे. उष्णता, विद्युत आणि प्रकाश हे सगळ्या बाबी आहेत. हे सगळं तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर ध्वनी तरंगाच्या काही महत्वाच्या संकल्पना ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या दिलेत पहा. तरंग लांबी, वेव्हलेंथ ज्याला म्हटलं जातं, लगतच्या 2 संपीडनातील किंवा विरणनातील अंतरास तरंग लांबी असं म्हटलं जातं. संपीडन म्हणजे काय, ज्या ठिकाणी माध्यमाची घनता जास्त असते, म्हणजे या ठिकाणी माध्यमाची घनता जास्त आहे, इकडे कसं आहे, इकडे कमी होते. मग या दोघांच्या मधलं जे अंतर आहे त्याला तरंग लांबी असं म्हटलं जातं. तरंगकाल, लगतच्या 2 संपीडनांना किंवा विरलांना ठराविक अंतर पार करून जाण्यास लागणारा जो वेळ आहे त्याला तरंगकाल असं म्हटलं जातं. R=1/T. लक्षात ठेवा. वारंवारता, एका सेकंदात निर्माण होणाऱ्या तरंगांची संख्या, जिला आपण वारंवारता म्हणतो, तिचं एका हर्ट्झ लिहिताना H हा नेहमी मोठ्या लिपीत असतो आणि Z हा छोट्या लिपीत असतो. हे लक्षात ठेवायचं बा. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक लिहिताना D हा नेहमी स्मॉल असतो आणि B हा नेहमी कॅपिटल असतो. आता याचंही तुम्ही बघून घ्या. ध्वनी निर्मिती स्थानकापासून दर सेकंदास मिळणारी ध्वनी ऊर्जा, जिला आपण ध्वनीची तीव्रता असं म्हणतो. ओके, बघा पुढचा पॉईंट आहे. मी सांगितलं 100% दृष्टी सातत्य या पॉईंट वरती प्रश्न विचारला जाणार आहे. त्याचं रिझन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की 2017ला आपल्याला प्रश्न कुठे विचारलाय, 2018ला कुठे विचारलाय, 2019ला प्रश्न कुठे विचारलाय. ए नंबरचा सेट काढा आणि 1 नंबरच्या सेट मध्ये बघा 71 नंबरला कुठला प्रश्न आहे, 72 नंबरला कुठला आहे, 73ला कुठला आहे, 74 ते 85 पर्यंत कुठला आहे. सेम टाईपचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले गेलेले आहेत. त्यात 71 नंबरचा प्रश्न आपल्याला याच्या कशावरती 2017ला जो विचारलेला आहे तो साधारणतः भिंगाच्या शक्तीच्या एककाबद्दल, म्हणजे याच्याबद्दल प्रश्न आहे की तो गणित आहे त्या गणितावरती. नंतर आंतरवक्र आरशाशी संबंधित जे काही 2 वाक्य होती ती 18ला विचारलेले आहेत आणि इंद्रधनुष्याच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला 19ला विचारलेला आहे. मग आता राहिलेले मुद्दे लक्षात आले पाहिजे तुमच्या. त्याच्यात पण राज्यसेवेला काही प्रश्न जे आहेत ते विचारून झालेले आहेत, त्यामुळे राज्यसेवेला विचारलेले प्रश्न सोडवायचे. PSI/STI होता भाग तर बघायचा. वेगवेगळा जो एरिया आहे, मी काल पण सांगितलं की प्रत्येक विषयाचा वेगवेगळा एरिया येतो आणि एरियावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. मग दृष्टी सातत्यावरती प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो का, दृष्टीपटलावरील संवेदना काही काळ टिकणे या परिणामाला आपण काय म्हणतो, दृष्टी सातत्य असं म्हणतो का. दृष्टीपटलावरील संवेदना काही काळ टिकणे म्हणजे किती काळ टिकतात, सेकंदाच्या 116 भाग टिकतात बा. लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना असं आहे की सेकंदाच्या 110 भाग तो भाग वेगळा आहे. आपण लहान असताना चुलीतलं कोलीत गेलो होतं, कोल घेऊन आपण गोल सर्कल फिरवलं होतं, त्यावेळेस सुद्धा आपल्याला माहितीये गोल सर्कल तयार होताना दिसलं होतं. म्हणजे जळती मेणबत्ती उदबत्ती हातात घेऊन गोल फिरवलं पूर्ण वर्तुळ, वैच्या एका बाजूला पिंजरा, दुसऱ्या बाजूला आपण पोपट काढला, जोरात फिरवलं तर आपल्याला पोपट पिंजऱ्यात बसलेला दिसतो. दृष्टीपटल अनेक प्रकाश संवेदी पेशीने बनलेले असतात. दंडपेशी असतात आणि शंकुपेशी असतात. दंडपेशी आणि शंकुपेशी याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. दंडपेशी प्रतिमांची निर्मिती करतात, शंकुपेशी रंगाची जाणीव निर्माण करून देतात, हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंकवाकार पेशींचा अभाव असतो. अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा भेद करू शकत नाही, म्हणून त्यांना रंगांध म्हणजे कलर ब्लाइंडनेस असं म्हटलं जातं. त्यानंतर निकट दृष्टी येतात, दूरदृष्टी येतात आणि वृद्ध दृष्टी येतात. निकट दृष्टीचं उपनाव आहे मायोपिया. नेत्रभिंग लांबट किंवा फुगीर झाल्यामुळे होतं पहा. उपाय करायचा असेल तर आंतरवक्र भिंगाचा चष्मा आणि चिन्ह संकेत आहे त्याचा ऋण. दूरदृष्टीयता हायपरमेट्रोपिया त्याला म्हटलं जातं. नेत्रगोल उभट किंवा चपटे झाल्यामुळे उपाय बहिर्वक्र भिंग चष्मा चिन्ह संकेत आहे धन. वृद्ध दृष्टीयता प्रेसबायोपिया असं म्हटलं जातं. जोड्याला म्हणून इथं प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता. समायोजन शक्ती कमी झाल्याने बहिर्वक्र किंवा धन. लक्षात ठेवायचं ते. ठीक आहे, बघूया आपण पुढचा पॉइंट. अतिवा सुपर कंडक्टर ज्याला आपण म्हणतो, ज्या पदार्थाचा रोध कमी तापमानाला
कमी असतो अशा पदार्थांना अतिवाहक असं म्हटलं जातं. हा शोध HK ओनेस या डच शास्त्रज्ञाने तापमानाचा रोधावर होणारा परिणाम सांगितलेला आहे. याच्यात पारा या धातूचा रोध 4.2 डिग्री सेंटीग्रेड तापमानास -269 डिग्री सेंटीग्रेड शून्यापर्यंत कमी होतो. लक्षात ठेवा, तापमान कमी केलं की रोध कमी होतो, शेवटी शून्य होतं. याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे क्रांतिक तापमान असं म्हटलं जातं. आणि त्याचा उपयोग विद्युत वहनासाठी किंवा संगणकाचा वेग वाढवण्यासाठी, घर्षणरहित दळणवळणासाठी किंवा ऊर्जा बचतीसाठी आणि NMR टेक्नॉलॉजी मध्ये म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स मध्ये, न्यूक्लिक चुंबकीय स्पंदनामध्ये त्याचा उपयोग केला जातो. लक्षात ठेवा, HK ओनेस शास्त्रज्ञ अतिवाहक कशासाठी वापरला जातो, काय त्याचं कार्य आहे, काय नाही नेमकं, ह्या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. ही PDF सुद्धा मी तुम्हाला शेअर करतोय आपल्या द रॉयल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरती. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढा आणि ती सारखी वाचण्याचा प्रयत्न करा. हे लेक्चर तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही ऐकून म्हणजे 4 ते 5 वेळा हे प्रत्येक लेक्चर ऐकून तुम्ही तुमचे जे काही येणारे प्रश्न आहेत ते फायनल सोडू शकता बा. रोधांची जोडणी, रोधांच्या जोडणीबद्दल एकसर जोडणी आणि समांतर जोडणीच्या गणिताविषयीचा प्रश्न सांगितला मी तुम्हाला. तर हे वाक्य लक्षात ठेवायचं, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 इज इक्वल टू डॉट 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 प्लस RN. म्हणजे जे काय रोध दिलेले सर्व रोधांमधून जाणारी विद्युत धारा जर समान असली तर त्या जोडणीला एकसर असं म्हटलं जातं. आणि तिकडं विभव समांतर असेल तर समांतर असं म्हटलं जातं. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं बा. सममूल्य रोध सर्व रोधांच्या बेरजा इतका असतं वगैरे वगैरे, हे सगळं दिलेलं आहे इथं, तुम्ही बघून घ्या म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला हे फायनल सांगता येईल बा. त्यानंतर मी सांगितलं तर प्रत्यावर्ती विद्युतधारा AC आणि DC मधला फरक विचारला जाऊ शकतो बा. AC जी आहे अल्टरनेट करंट ज्याला म्हणतो आपण आणि DC डायरेक्ट करंट ज्याला म्हणतो आपण, त्याच्याविषयीचा प्रश्न काय असू शकतो बा. जास्त अंतरापर्यंत योग्य स्वरूपात कोणाला पाठवलं जातं, AC ला. 50-60 अनेक प्रश्न विचारलेले आहेत. उलट दिशेने विद्युतधारा कुठली वाहते, AC. जनरेटर किंवा मेन्स पासून AC मध्ये काय दूर अंतरापर्यंत पाठवताना ऊर्जेत काय होते, घट होते. वाहकाभोवती स्थिर चुंबक असते. विद्युतधारा एकाच दिशेने वाहते. बघा अपोजिट, विद्युत घट किंवा बॅटरी पासून मिळवता येतात. म्हणजे AC आणि DC चा जो फरक आहे तो फरक लक्षात आला पाहिजे तुमच्या. त्यानंतर सांगितलं मी तुम्हाला उष्णता या टॉपिक मध्ये पाण्याच्या असंगत आचरणाबद्दलचा प्रश्न विचारला जाणार आहे. तर पाण्याचे असंगत आचरण जे आहे ते अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर, हे होपच्या उपकरणाने दर्शवलं जातं. होप नावाचा शास्त्रज्ञ जो आहे त्याच्या उपकरणाने हे दर्शवलं जातं. मग किपच्या उपकरणाने प्रयोगशाळेत अमोनिया वायू तयार करण्यासाठी किपचं उपकरण असतं बा. उपकरणाबद्दल सुद्धा डायरेक्टली प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. मग सर्वसामान्यपणे आपल्याला पाण्याच्या असंगत आचरण पाहिजे असेल तर आपल्याला माहिती असणार काय भाग आहे की जर आपण उष्णता दिली तर पाणी प्रसरण पावणार, उष्णता काढून घेतली तर पाणी आकुंचन पावतं. मग प्रसरण आणि आकुंचन कधी होते हे माहित असलं पाहिजे. परंतु पाण्याच्या महत्तम घनतेनंतर मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ वॉटर 4 डिग्री सेंटीग्रेड पासून 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जर आपण पाण्याचं तापमान कमी केलं तर पाणी आकुंचनाऐवजी प्रसरण पावते. आणि 0 डिग्री सेंटीग्रेड पासून 4 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान जर वाढवलं तर प्रसरणाऐवजी आकुंचन पावतो. यालाच आपण पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतो. मग त्याचे परिणाम काय आहेत नेमके, तर बघा ऑलरेडी मी इथे दोन्ही मुद्दे दिलेले आहेत. पाण्याची महत्तम घनता 4 डिग्री सेंटीग्रेड आणि असंगत आचरण होप यांच्या उपकरणाने दर्शवतात. मग परिणाम काय होतात त्याचे, हिवाळ्यामध्ये थंड प्रदेशात नळ फुटतात. त्याच्यानंतर जलचर प्राणी आणि वनस्पती हिवाळ्यात बर्फाखाली जिवंत राहू शकतात. हे लक्षात ठेवा. खडकांना भेगा पडून पाणी आत शिरते, आकारमान वाढून खडक आणखी दुभागतात. दवबिंदू तापमानाच्या बद्दल अनेक वेळा प्रश्न विचारला आहे. हा आवडता प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा या पुस्तकातले साधारणतः एक 20 ते 22 प्रश्न याच्यामध्ये असतात. म्हणजे जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेस तापमान त्यातला प्रश्न, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्याला दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं. आर्द्रता, ह्युमिडिटी, हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच काय म्हटलं जातं, तर आर्द्रता असं म्हटलं जातं. निरपेक्ष आर्द्रता, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी काय, तर एकक आकारमानाच्या हवेतील पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं. ही एकक केस मध्ये किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि CGS मध्ये ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सापेक्ष आर्द्रता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असते. हे वाक्य लक्षात ठेवा. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते आणि जर समजा 60% पेक्षा कमी असेल तर हवा आपल्याला कोरडी असल्याचे जाणवते. एवढं लक्षात ठेवा.
म्हणजे उन्हाळ्यामध्ये कपडे लवकर का सुकतात तर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये कपडे का वाळत नाही तर 60% पेक्षा जास्त असते. किंवा मग आकाशातून जाणारे जे काही विमान आहे त्याची तेजोरेखा पाठीमागे पांढरी शुभ्र व्यवस्थित जर खूप वेळ दिसत असेल तर समजायचं सापेक्ष आर्द्रता जास्त आहे, आणि जर खूपच कमी वेळ दिसत असेल तर समजायचं सापेक्ष आर्द्रता खूप कमी आहे. लक्षात ठेवा. बघा, मग कॉमन प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि या कॉमन प्रश्नाविषयीची माहिती आपल्याला असली पाहिजे. उष्णते संबंधीची जी उपकरणे आहेत थर्मोफ्लास्क आणि थर्मोवेअर त्याच्याबद्दलच्या माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याला माहिती आहे की गरम पाणी प्यावं लागतं, गरम पाणी प्या, गरम पाणी प्या असं सगळेच सांगतायत ना. थर्मोफ्लास्क म्हणजे काय, याचा बाह्य भाग धातू किंवा प्लास्टिकचा असतो. बघा, धातू किंवा प्लास्टिकचा. आतमध्ये 2 काचेच्या बाटल्या एकात एक ठेवतात, दोन्ही बाटल्यांचा पृष्ठभाग चकचकीत असतो, यांच्या दरम्यान हवा काढून घेतली, निर्वात बनवलं जातं पहा तिथं, व उष्णतेचे वन अभिसरण प्रारण होत नाही तिथं. मग त्याच्यामध्ये 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान स्थिर राहतं, म्हणजे उष्णतेचे वन अभिसरण प्रारण काही संकल्पना आहेत ते होत नाही. थर्मोवेअर मध्ये हे गरम पदार्थ ठेवणारे भांडे आहे, दोन्ही भांडे बसवलेले असतात, बाहेरचे भांडे प्लास्टिकचे तर आतले भांडे जे आहे ते चकचकीत धातूचे. दोन्ही भांड्या दरम्यान हवा असतं का, त्यामुळे सहजासहजी उष्णता बाहेर पडत नाहीये. बघा, मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवले. त्यानंतर मी सांगितलं भिंगाच्या उपयोगाबद्दल प्रश्न, साधा सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक किंवा खगोलीय सूक्ष्मदर्शक, सिंपल, कंपाऊंड आणि टेलिस्कोप. त्यातलं मी सांगितलं तुम्हाला संयुक्त जो आहे त्याच्यावर तुम्हाला एक्सपेक्टेड वाटतंय तिथं प्रश्न असू शकतो. बघा, साधा सूक्ष्मदर्शक त्याला विशालक असंही म्हटलं जातं. त्यानंतर त्याची प्रतिमा 20 पट तयार करता येते पहा, घड्याळ दुरुस्ती असेल, रत्नांची पारख असेल. आता जी रत्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगता येईल, 9 रत्न ज्याला आपण म्हणतो, नीलम असेल, पाचू असेल, माणिक असेल, पोळा असेल, हे सगळे रत्न जे आहेत त्यात नीलम रत्नामध्ये कोणते रसायन असतं असा प्रश्न आपल्याला विचारला होता. आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या रत्नांमधले सगळी रसायने काढणं गरजेचं आहे. विशालक असं म्हटलं जातं त्याला पहा. ओके. त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग, नेत्रिका व पदार्थभिंग या बहिर्गोल भागाचा तयार झालेला असतो. प्राणी आणि वनस्पती पेशींचे निरीक्षण करण्यासाठी किंवा बॅक्टेरियाचे निरीक्षण करण्यासाठी. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला जो काही कोविड-19 कोरोना विषाणू जो आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाची गरज पडलेलीच आहे. मग ते इथे बघा, डी म्हणजे काय, सुस्पष्ट लघुत्तम दृष्टीचे अंतर, सूक्ष्मदर्शकाची लांबी, अभिदृश्य भिंगाचे नाभी अंतर, नेत्रिकाचे नाभी अंतर, याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा वरती जो सांगितला मी तुम्हाला विशालक 1+, आता इथे आपल्याला याचा फोकल लेंथ एफ इज इक्वल टू 1 किंवा पी इज इक्वल टू पॉवर पी इज इक्वल टू 1/f याच्यावरती प्रश्न विचारला होता की 5 अंतर होतं पहा त्याचं, म्हणजे 0.2 म्हणजे काय तर बघून घ्या सगळं. आता हे आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला ऑल द बेस्ट असणार आहे. परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने तयार राहा सर्वांनी. परीक्षेसाठी खूप म्हणजे त्या आता खरं तर मी तुम्हाला परीक्षेच्या संदर्भात म्हणजे पेपर कसं सोडवायचं आहे, 1 तासामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, जर व्यवस्थित सोडवलं तर मग मी तुम्हाला सोडू शकत नाहीये. आपण पेपरकडे अतिशय पाहणं गरजेचं आहे. जी पॉझिटिव्ह एनर्जी पेपरच्या बद्दलची तुमची असेल तीच एनर्जी पेपर कडून तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही त्याला म्हणजे वेगळं समजण्याची गरज नाहीये. तुम्ही सगळेजण पास होणार आहात. आपल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला असेल याचा तुम्हाला नक्की तुमच्या पेपर मध्ये फायदा होणार आहे. मग त्या पीडीएफ सगळ्या ज्या आहेत त्या जमा करा आणि सर्वांपर्यंत युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.